ओके, ठीक आहे. चला आपण सुरू करूया. जे नवीन विद्यार्थी आलेले आहेत त्यांच्यासाठी थोडीशी एक सूचना आहे की आपले काही मागचे लेक्चर्स आपल्या ऍप्लिकेशनला सेव्ह आहेत. त्याच्यामध्ये पाहून तुम्ही काय करू शकता, ते रिवाइज करू शकता. त्याच्या संदर्भात काही अडचण आल्यास आपण काय करू, त्याच्यावर परत उजळणी घेऊ किंवा त्याच्या संदर्भात काही गोष्टी परत आपण काय करूया, रिपीट करूया. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की जे 2 प्रॉब्लेम्स दिले होते ते 2 प्रॉब्लेम्स सोडवून मला तुम्ही त्याचा फोटो व्हॉट्सअप करायचा आहे. ओके, ठीक आहे. काही लोकांनी केलेला आहे, काही लोकांनी केलेला नाही. ज्या लोकांनी केलेलं नाही त्या लोकांनी त्या लोकांनी काय करायचं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ऍक्च्युअल मध्ये आपण रात्रीच्या नोट्स पाठवलेल्या आहेत त्याच्यामध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेला आहे. ठीक आहे. मग आपण फर्स्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जी होती आपली, लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर, ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कंप्लीट केलेली आहे. यानंतर आपण सेकंड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कडे जाणार आहे, जिचं नाव आहे इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. व्हॉट इज मीन बाय बॉइलिंग पॉइंट हे आपल्याला पहिल्यांदा माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय, तर इट इज द टेम्परेचर. हे काय आहे, टेम्परेचर आहे. तर कोणतं टेम्परेचर आहे, तर बघा त्याच्या बाबतीत आपण सांगतो जनरल आपली बोलीभाषेतली डेफिनेशन सांगायची झाली तर द टेम्परेचर ऍट विच कंपाऊंड कन्वर्ट्स फ्रॉम लिक्विड स्टेट टू सॉलिड स्टेट, दॅट टेम्परेचर इज नोन ॲज अ बॉइलिंग पॉइंट ऑफ दॅट कंपाऊंड, असं आपण म्हणतो. ठीक आहे. ऍक्च्युअल मध्ये ही डेफिनेशन सुद्धा काय ओके, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. परंतु आता आपल्याला व्हेपर प्रेशरच्या बाबतीत काय केली पाहिजे, बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन सांगितली पाहिजे. व्हेपर प्रेशरच्या बाबतीत ज्यावेळेस आपण बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन सांगायला जातो त्यावेळेस काय डेफिनेशन सांगितली जाते, तर द टेम्परेचर ऍट विच व्हेपर प्रेशर ऑफ द लिक्विड बिकम्स इक्वल टू atmospheric pressure or pressure applied on the liquid. म्हणजे काय बघा, तर ज्यावेळेस आपण एखाद्या पदार्थाला उष्णता देतो त्यावेळेस त्याचं व्हेपरायझेशन व्हायला सुरुवात होते. व्हेपरायझेशन होण्या अगोदर त्याच्यातला एक एक मोलिक्यूल त्या लिक्विडवर प्रेशर अप्लाय करायला सुरुवात करतो आणि तो प्रेशर आणि ज्यावेळेस बाहेरचा ऍटमॉस्फेरिक प्रेशर, हे दोन्ही प्रेशर्स इक्वल होतात त्यावेळेस काय होतं, त्या टेम्परेचरला बॉइलिंग पॉइंट असं म्हटलं जातं. आणि त्याच्यापेक्षा जास्ती उष्णता लागली की लिक्विड मधल्या मोलिक्युल्सचा व्हेपर प्रेशर हा ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा वाढतो आणि तो काय करतो, ते इव्हॅपरेट होऊन बाहेर पडतात. त्याची उष्णता काय त्याच्या व्हेपर्स काय होतात, बाहेर पडायला सुरुवात होते. म्हणजे ज्या वेळेस लिक्विडच्या व्हेपर प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा जास्ती होतो त्यावेळेसच तो लिक्विड काय होत असतो, इव्हॅपरेट होत बॉईल होत असतो किंवा व्हेपर फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असतो. म्हणजेच बॉइलिंग पॉइंट इज द टेम्परेचर ऍट विच व्हेपर प्रेशर ऑफ द लिक्विड बिकम्स इक्वल टू व्हेपर प्रेशर ऑफ द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे. दिस इज द डेफिनेशन ऑफ द बॉइलिंग पॉइंट. म्हणजे जनरली बघायला गेलं तर बॉइलिंग पॉइंट आणि व्हेपर प्रेशर ह्या दोन गोष्टी एकमेकाशी काय आहेत, रिलेटेड आहेत. त्याच पद्धतीनं आपण लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर आणि इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट ह्या दोन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ह्यांचं सुद्धा काय करायचं आहे, आपल्याला रिलेशन बघायचं आहे. ठीक आहे. पहिल्यांदा लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर ह्याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. व्हॉट इज मीन बाय लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर, तर व्हेपर प्रेशर ऑफ द लिक्विड इज लोअर्ड बाय ऍडिशन ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट इनटू सॉल्व्हंट. काय, तर सॉल्व्हंटचा व्हेपर प्रेशर हा नॉन व्होलाटाइल सोल्यूट त्याच्यामध्ये टाकून काय केला जातो, कमी केला जातो. त्याला काय म्हटलं जातं, लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. मग ज्यावेळेस एखाद्या प्युअर सॉल्व्हंटचा व्हेपर प्रेशर नॉन व्होलाटाइल सोल्यूट टाकून लोअर केला जातो, कमी केला जातो, त्यावेळेस त्या सोल्युशनच्या किंवा त्या प्युअर सॉल्व्हंटच्या बॉइलिंग पॉइंट आणि त्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट यांच्यामध्ये काय फरक पडतो, तर बघा यांच्यामध्ये काय फरक पडतो, तर जेवढा प्रेशर आपण लोअर करू सॉल्व्हंट, प्युअर सॉल्व्हंटचा व्हेपर प्रेशर आपण काय करू, जेवढा कमी करू सोल्युशन मध्ये कन्वर्ट करताना, तेवढाच प्युअर फॉर्मचा बॉइलिंग पॉइंट हा सोल्युशनच्या बॉइलिंग पॉइंट पेक्षा कमी होतो किंवा सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट वाढतो. म्हणजे व्हेपर प्रेशर लोअर होतो तर बॉइलिंग पॉइंट इलेव्हेट होतो. ह्या दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. लोअरिंग आणि इलेव्हेशन ह्या दोन एक्झॅक्ट कशा कंडिशन्स आहेत, अपोजिट कंडिशन्स
आहेत, एक्झॅक्ट वेगवेगळ्या. म्हणजे व्हेपर प्रेशर लोअर होतो तर बॉइलिंग पॉइंट इलेव्हेट होतो, वाढतो. आता व्हेपर प्रेशर लोअरिंग आणि बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन हे कशा पद्धतीने घडून येतं आपण ग्राफिकल मेथडच्या बाबतीत बघणार आहोत. टेम्परेचर, प्रेशर व्हर्सेस टेम्परेचर हा ग्राफ ज्यावेळेस पुटअप केला जातो त्यावेळेस प्युअर सॉल्व्हंट घेतलेला असेल आणि त्याचा व्हेपर प्रेशर काय इतका, ओके, म्हणजे समथिंग नियरली इक्वल टू 0 और समथिंग घेतलेला आहे, कन्सिडर केलेला आहे आपण व्हेपर प्रेशर. ठीक आहे, एवढा व्हेपर प्रेशर, एवढा व्हेपर प्रेशर त्याचा आहे. ठीक आहे, जस जसं टेम्परेचर वाढत जाईल, काय सांगतोय बघा, जस जसं टेम्परेचर वाढत जाईल तस तसं व्हेपर प्रेशर सुद्धा काय होत जातं, वाढत जातं प्युअर सॉल्व्हंटच्या बाबतीत. म्हणजे टेम्परेचर वाढत गेलं की व्हेपर प्रेशरचा कर्व कसा येतो, असा येतो. व्हेपर प्रेशर सुद्धा काय होत जातं, वाढत जातं. जस जसं सुरुवातीला टेम्परेचर किती आहे 1 डिग्री सेल्सिअस और नियरली इक्वल टू 0, त्यावेळेस व्हेपर प्रेशर एवढा आहे. टेम्परेचर वाढत गेलं की व्हेपर प्रेशर सुद्धा काय झालेला आहे, वाढत गेलेला आहे. एक्झॅक्ट डायरेक्टली प्रोपोर्शनल नसतो, एक्झॅक्ट डायरेक्ट अशी लाईन येत नाही, तर टेम्परेचरच्या कॉन्सिक्वेन्स मध्ये प्रेशर हा काय होत जातो, असा कर्व देत असतो. हे कुणाच्या बाबतीत, प्युअर सॉल्व्हंट. हा काय सॉल्व्हंट आहे, सॉल्व्हंटचा कर्व असा केला. आता आपण काय केलं तर व्हेपर प्रेशर लोअरिंग मध्ये काय केलं, हा जो सॉल्व्हंट आहे त्या सॉल्व्हंट मध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकला. नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकला की ह्याच टेम्परेचरला त्याचा व्हेपर प्रेशर काय होणार आहे, कमी होणार आहे, लोअर होणार आहे. बरोबर का, इथं 10 mmHg असेल तर इथं काय होईल, 5 mmHg होईल. लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर मध्ये आपण काय म्हणतो तर नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकल्यानंतर व्हेपर प्रेशर काय होतो, लोअर होतो, कमी होतो. आता नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाकल्यामुळं हे काय झालं, सोल्युशन तयार झालं. सॉल्व्हंट प्लस सोल्यूट हा काय फक्त प्युअर सॉल्व्हंट आहे आणि इथं काय सोल्युशन आहे. आता ह्या सोल्युशनचं सुद्धा आपण टेम्परेचर वाढवायला सुरुवात केली की सोल्युशनचं सुद्धा व्हेपर प्रेशर काय होणार आहे, वाढणार आहे. त्याचा कर्व कसा येतो, असा आहे. जसा हा कर्व आहे ए बी सॉल्व्हंटचा तसाच हा कर्व सी डी सोल्यूटचा, सॉरी सोल्युशनचा येतो. मग आता बॉइलिंग पॉइंट मध्ये फरक काय पडतो बघा, 760 mmHg ला ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय होतं, आपण काय सांगितलं बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन, द टेम्परेचर ऍट विच काय म्हणतोय आपण तर व्हेपर प्रेशर ऑफ द लिक्विड बिकम्स इक्वल टू व्हेपर प्रेशर ऑफ द atmosphere. ओके, किंवा सॉरी ऍटमॉस्फेरिक प्रेशर, व्हेपर प्रेशर ऑफ द लिक्विड बिकम इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर. मग 760 mmHg एवढा ऍटमॉस्फेरिक प्रेशर असेल, त्या प्रेशरला ह्यांचा व्हेपर प्रेशर काय झाला, तेवढा झाला, इक्वल झाला, तर ते टेम्परेचर आपण बघूया. ठीक आहे, इथं आलो. ठीक आहे, आणि इथून खाली गेलो. दिस इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ द सॉल्व्हंट. हा काय सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट आहे जो TB 0 न दाखवला जातो. ठीक आहे, तसंच पुढे आलो, तिथून खालचं टेम्परेचर बघितलं तर हा काय TB, बॉइलिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन. म्हणजे बघा इथं फरक पडला, इथं प्रेशर काय केला आपण, कमी केला, सॉल्व्हंटचा व्हेपर प्रेशर कमी केला. त्याच वेळेस जेवढा व्हेपर प्रेशर ज्या प्रमाणात कमी केला त्याच प्रमाणात बॉइलिंग पॉइंट काय झालेला आहे, इनक्रीज झालेला आहे. TB0 दिस इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ द सॉल्व्हंट अँड TB दिस इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन. ठीक आहे, म्हणजे व्हेपर प्रेशर आणि इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट या दोन कंडिशन्स एक्झॅक्ट काय आहेत, अपोजिट आहेत.
पेपर प्रेशर लोअर केला तर बॉइलिंग पॉइंट काय होत असतो, इन्क्रीज होत जातो, वाढत जातो. हे आपल्याला या ग्राफवरून काय होतंय, निदर्शनास येते. मग आपण ज्या पद्धतीनं पेपर प्रेशर लोअरिंग कसं दाखवलं, डेल्टा पी इज इक्वल टू P1 मायनस P1 0, हा P1 0 मायनस P1 0 मायनस P अशा पद्धतीनं दाखवलं. काय, पेपर प्रेशर ऑफ द सॉल्व्हंट डिवायडेड मायनस पेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन. हा फरक म्हणजे काय, तर डेल्टा पी आहे. पेपर प्रेशर आपण काय केला, इथं लोअर केलाय. आणि हा फरक म्हणजे काय, तर इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. हे कशाने दाखवलं जातं, डेल्टा टीबी न दाखवलं जातं. ठीक आहे. मग ज्या पद्धतीनं डेल्टा पी साठी हा फॉर्म्युला तयार होतो, त्याच पद्धतीनं डेल्टा टीबी साठी सुद्धा काहीतरी फॉर्म्युला तयार झाला पाहिजे. डेल्टा टीबी इज इक्वल टू, तिथं काय केलं आपण, हे प्रेशर जे आहे ते कुठलं आहे, P1 0, आणि हे प्रेशर जे आहे ते कुठलं आहे, पी आहे. मग P1 0 मायनस पी. तसंच इथं ह्याच्यातून हे वजा करणार का ह्याच्यातून हे वजा करणार, तर चुकून सुद्धा ह्याच्यातून हे वजा करायचं नाही, कारण हे कमी आहे आणि हे जास्ती आहे. ठीक आहे. त्यामुळे टीबी मायनस टीबी 0. आता इकडे लक्ष द्या. पेपर प्रेशर लोअरिंग मध्ये काय, पेपर प्रेशर लोअरिंग इज द डिफरन्स बिटवीन पेपर प्रेशर ऑफ द प्युअर सॉल्व्हंट अँड पेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन. प्युअर सॉल्व्हंटच्या पेपर प्रेशर मधून सोल्युशनचा पेपर प्रेशर वजा केला की लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर मिळतं. आणि इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय, तर इट इज द डिफरन्स बिटवीन बॉइलिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ द प्युअर सॉल्व्हंट. आता सोल्युशनच्या बॉइलिंग पॉइंट मधून प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट काय करावा लागतो, वजा करावा लागतो. इथं नोटेशनवर अतिशय महत्व आहे. डेल्टा पी साठी P1 0 मधून पी वजा करतोय, तर डेल्टा टीबी साठी टीबी 0 हा काय केला जातोय, टीबी मधून वजा केला जातोय. म्हणजे तिरका काय होतोय, बदल होतोय. P1 0 च्या ऐवजी टीबी 0 हा काय होतोय, पाठीमागे येतोय, टी च्या ऐवजी टीबी हा पुढे येतोय. हे पहिलं रिलेशन, डेल्टा टीबी इज इक्वल टू टीबी मायनस टीबी 0. ठीक आहे. इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंटच्या बाबतीत हे पहिलं रिलेशन आपल्याला सांगता आलं पाहिजे. ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन्स काही तयार होतात. ते क्वेश्चन्स आपण काय केलेले आहेत, नोट्स मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. ओके. हा ग्राफ सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आता पुढे जाऊया आपण. तर रिलेशन बिटवीन कॉन्सन्ट्रेशन अँड इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट और इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, हे रिलेशन आपल्याला काय करायचं आहे, प्रेडिक्ट करायचं आहे. ज्या पद्धतीनं आपण काल वेपर प्रेशर लोअरिंग साठी फॉर्म्युला बघितला, त्याच पद्धतीने होतं बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. या दोघांच्या मध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागतं, एक रिलेशन प्रेडिक्ट करावं लागतं. ज्या पद्धतीनं आपण डेल्टा पी इज इक्वल टू P1 0 इंटू x2 असं रिलेशन पुटअप केलं, त्याच पद्धतीनं इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूटच्या बाबतीत सुद्धा एक रिलेशन पुटअप करावं लागतं. पण इथं त्याच्यामध्ये आपण मोल फ्रॅक्शन, एक्स म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन आहे, मोल फ्रॅक्शनच्या रूपामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट घेतलेला होता. आता इथं आपल्याला जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट घ्यायचं आहे ते मोलॅलिटीच्या बाबतीमध्ये घ्यायचं आहे. मोलॅलिटी आणि मोलॅरिटी ह्या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. हे मी तुम्हाला गेल्या वर्षीच सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये गेल्या वर्षीच्या नोट्स तुमच्याकडे असतील तर दोघांच्या डेफिनेशन एका वेळी तुम्हाला दिलेल्या आहेत. मग मोलॅरिटी मध्ये काय फरक पडतो, मोलॅलिटी मध्ये काय फरक पडतो, हे सुद्धा तुमच्या लक्षात येतं. ठीक आहे. मग इथं आपल्याला काय करायचं आहे, तर रिलेशन बिटवीन इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन द फॉर्म ऑफ मोलॅलिटी. मोलॅलिटीच्या फॉर्म मधलं सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन आणि डेल्टा टीबी यांच्यामध्ये आपल्याला रिलेशन पुटअप करायचं आहे. मग पहिली गोष्ट मोलॅलिटी म्हणजे काय आपण बघितलं, तर मोलॅलिटी म्हणजे काय, तर मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. सो एखादं सोल्युशन घेतलं की त्या सोल्युशन मध्ये सोल्युशनची मोलॅलिटी काढायची असेल तर सोल्यूटचे मोल्स किती आहेत, कशामध्ये, 1 किलोग्रॅम मास ऑफ सॉल्व्हंट, 1 किलो सॉल्व्हंटचं मास असेल तर तेवढ्यामध्ये सोल्यूटचे मोल्स किती आहेत हे आपल्याला ज्या मोलॅलिटीच्या फॉर्म मध्ये सांगता येतं. ठीक आहे. मग त्या मोलॅलिटीच्या रूपामध्ये आपल्याला काय करायचंय, तर रिलेशन प्रेडिक्ट करायचं
आहे. हे रिलेशन प्रेडिक्ट करण्यासाठी एक आपल्याला गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. काय तर इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅलिटी. इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट हा काय असतो, मोलॅलिटीशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्मॉल m. Molality is denoted by small m. Delta TB is directly proportional to small m. हे सांगताना आपल्याला मोलॅलिटी म्हणजे काय किंवा मोलॅलिटीच्या रूपामध्ये डेल्टा टीबीचं रिलेशन आपल्याला प्रेडिक्ट करता येतं. परंतु फक्त स्मॉल एम घेऊन चालणार नाही, त्याच्या पुढे आपल्याला काय करावं लागणार आहे, हे अल्फाचं चिन्ह किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चं साइन जे आहे ते काय करावं लागेल, इक्वल टू मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. मग हे डायरेक्टली प्रोपोर्शनल किंवा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल हे जे साइन असतं ते इक्वल टू मध्ये जर का आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर ते इक्वल टू मध्ये कन्वर्ट करताना त्याच्यासाठी एखादा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय करावा लागतो, त्याच्यामध्ये पुटअप करावा लागतो. मग इथं डेल्टा टीबी इज इक्वल टू के बी इंटू स्मॉल एम. केबी इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. केबीला काय म्हटलं जातं, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. त्यासोबतच ह्याला अजून एकूण 3 नावं आहेत. केबीला काय म्हटलं जातं बघा, पहिली गोष्ट प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, दुसरं नाव आहे त्याचं बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन कॉन्स्टंट, तिसरं नाव आहे मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट आणि चौथं नाव आहे इबुलिओस्कोपिक कॉन्स्टंट. बघा, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जनरली नाव आहे. ह्याच्या बाबतीत केबीच्या बाबतीत द्यायचं झालं तर मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट. ठीक आहे. दुसरं नाव काय तर बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन कॉन्स्टंट किंवा तिसरं नाव काय आहे, इबुलिओस्कोपिक कॉन्स्टंट. ठीक आहे. ही तिन्ही नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट, बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन कॉन्स्टंट आणि इबोलिओस्कोपिक कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. मग ह्याच्यावर एक ऑब्जेक्टिव्हला महत्वाचा क्वेश्चन विचारला जातो. द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट युज्ड इन द इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज कॉल्ड ॲज. पर्याय दिलेले असतात, मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट, बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन कॉन्स्टंट, इबुलिओस्कोपिक कॉन्स्टंट आणि चौथा पर्याय काय असतो तर ऑल ऑफ द अबव. त्यावेळेस आपल्याला काय चौथा पर्याय निवडणं इथं गरजेचं आहे, कारण इथं तिन्ही जी नावं दिलेली आहेत ती काय आहेत, एकाच कॉन्स्टंटची आहेत. क्वेश्चन काय सांगितलं होतं मी परत एकदा बघा, काय सांगतोय क्वेश्चन, द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट युज्ड इन द इलेव्हेशन ऑफ अ बॉइलिंग पॉइंट इज कॉल्ड ॲज. इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट मध्ये प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जो वापरला जातो त्याला काय म्हणतात, तर पर्याय दिलेत मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट, बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन कॉन्स्टंट आणि इबुलिओस्कोपिक कॉन्स्टंट आणि ऑल ऑफ द अबव. तर त्यावेळेस आपल्याला माहिती पाहिजे की केबीचीच ही 3 नावं आहेत. लक्षात, हे सगळ्यात महत्वाचं, अतिशय महत्वाचं नाव आहे. केबी स्टँड्स फॉर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ऑफ इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं आपण जर का मोलॅलिटी आपली 1 असेल तर ह्याच्यामध्ये काय फरक पडेल, म्हणजे मोलॅलिटी इज इक्वल टू 1 आहे तर हे रिलेशन काय होईल, मोलॅलिटी इज इक्वल टू 1 असेल तर डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू 1 असेल तर तो लिहायची काही गरज नाही, त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. म्हणजे डेल्टा टीबी इज इक्वल टू काय होणार आहे, केबी होणार आहे. मग ह्यालाच काय म्हटलं जातं तर इबुलिओस्कोपिक कॉन्स्टंट इज द बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन प्रोड्युस्ड बाय 1 मोलल सोल्युशन. सोल्युशन जर का 1 मोलल असेल तर इबुलिओस्कोपिक कॉन्स्टंट हा काय असतो, प्रोड्युस्ड बाय इलेव्हेशन ऑफ अ बॉइलिंग पॉइंट. 1 मोलल सोल्युशन साठी बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन जेवढा आहे तेवढाच इबुलिओस्कोपिक कॉन्स्टंट असतो. हे आपल्याला याच्यावरून काय होतं, सिद्ध होतं. आलं लक्षात.
पहिली गोष्ट ह्याच्या बाबतीत सांगायची झाली तर काय आहे ती, तर डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्मॉल एम, दॅट इज मोलॅलिटी. हे सर्वात अगोदर आपल्याला माहिती पाहिजे. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चं चिन्ह काढून इक्वल टू चं चिन्ह घालण्यासाठी आपल्याला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट वापरावा लागणार आहे. तो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपण कोणता वापरला, केबी. केबीची नावं काय काय आहेत, तर इबुलिओस्कोपिक कॉन्स्टंट, मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट आणि बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन कॉन्स्टंट, अशी एकूण 3 नावं केबी साठी आहेत. मोलॅलिटी जर का 1 असेल म्हणजे 1 मोलर सोल्युशन असेल तर इबुलिओस्कोपिक कॉन्स्टंट इज इक्वल टू इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. हे आपल्याला सगळ्यात अगोदर माहिती असणं गरजेचं आहे. मग आपल्याला युनिट्स ऑफ केबी हे सुद्धा काय केलं जातं, विचारलं जातं. मग युनिट्स ऑफ केबी कसं काढणार आहे आपण, तर केबी इज इक्वल टू डेल्टा टीबी अपॉन यम. हे आपण फॉर्म्युला काय करू शकतो, प्रेडिक्ट करू शकतो. हा यम फक्त काय केला, इक्वल टूच्या साइनच्या पलीकडे ऑपोजिट साइडला ट्रान्सफर केला. मल्टिप्लिकेशन मधला यम इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, डिवायडेशन मध्ये जाणार आहे. मग डेल्टा टीबी हे काय केलं जातं, केल्विन मध्ये रिप्रेझेंट केलं जातं. टेम्परेचरचे 3 युनिट्स आहेत. हे मी तुम्हाला गेल्या वर्षी सुद्धा सांगितलेलं आहे. जनरली वापरली जाणारी 3 युनिट्स आहेत. पहिलं म्हणजे डिग्री सेल्सिअस, दुसरं म्हणजे डिग्री फॅरनहाइट आणि तिसरं म्हणजे डिग्री केल्विन. याच्यामधला संबंध काय हा सुद्धा 11वी मध्ये आपण पाहिलेला आहे. डिग्री सेल्सिअसचं डिग्री फॅरनहाइट मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं, डिग्री सेल्सिअसचं डिग्री केल्विन मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं, हे सुद्धा आपण काय केलेलं आहे, शिकलेलो आहे. ती युनिट्स कुठं कुठं वापरली जातात हे सुद्धा आपण शिकलेलो आहे. म्हणजे डिग्री सेल्सिअस हे युनिट आहे ते जनरली ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर मोजण्यासाठी वापरलं जातं. डिग्री फॅरनहाइट हे जे युनिट आहे ते जनरली एखाद्या अॅनिमलच्या बॉडीचं टेम्परेचर मोजण्यासाठी वापरलं जातं. तर डिग्री केल्विन जे युनिट आहे ते जनरली केमिकल्सचं टेम्परेचर मोजण्यासाठी काय, किंवा सोल्युशन सॉल्व्हंट ह्याचा टेम्परेचर मोजण्यासाठी काय केला जातो, वापर केला जातो. म्हणून डेल्टा टीबी हे 2 केमिकल्स मधल्या टेम्परेचरचा डिफरन्स आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं, केल्विन असं म्हटलं जातं. तर मोलॅलिटीचं सोल्युशन ही डेफिनेशनच आपण काय म्हणतो, मोल पर केजी. एका किलोग्राम सॉल्व्हंट मध्ये किती मोल्स सोल्यूट आहे म्हणजेच मोलॅलिटी. त्याचं युनिट काय होणार आहे, मोल पर केजी, म्हणजे केजी इनवर्स होणार आहे. हे दोन्ही आपण वर घेतलं तर केल्विन केजी पर मोल हे काय होतं, केबीचं युनिट होतं. केबीचं युनिट सुद्धा काय केलं जातं, विचारलं जातं. व्हॉट इज द युनिट ऑफ मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट और व्हॉट इज द युनिट ऑफ इबुलिओस्कोपिक कॉन्स्टंट. काहीही नाव वापरतील आणि तिथं तुम्हाला 1 सेंटेन्स आन्सरला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा ऑब्जेक्टिव्हला सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यावेळेस आपल्याला इथं काय करायचं आहे, हे युनिट आपल्याला तिथं माहिती असणं गरजेचं आहे किंवा ते युनिट आपल्याला काय झालं पाहिजे, तिथं सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, हे झालं कशाच्या बाबतीत, सुरुवातीला डेल्टा टीबीचा आपण काय केलं, रिलेशन मोलॅलिटीच्या बाबतीमध्ये काय केलं आपण, पुटअप केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर रिलेशन बिटवीन मोलार मास ऑफ द सोल्यूट अँड इलेव्हेशन, बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन, हे रिलेशन प्रेडिक्ट करायचं आहे. जे आपण पेपर प्रेशर, लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर मध्ये सुद्धा हे रिलेशन प्रेडिक्ट केलेलं होतं. लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर अँड मोलार मास ऑफ सोल्यूट. मोलार मास ऑफ सोल्यूट म्हणजे काय, M2. तसंच इथं M2 आणि डेल्टा टीबी यांच्यामधलं नेक्स्ट रिलेशन आपल्याला काय करायचंय, प्रेडिक्ट करायचं आहे. मग ते आपण कशा पद्धतीनं प्रेडिक्ट करू शकतो हे आपल्याला अगोदर बघायला पाहिजे. डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू यम आपण म्हटलेलं आहे. मग यम म्हणजे काय, तर मोलॅलिटी. मोलॅलिटी म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. Number of moles of solute divided by mass of solvent in kg. इन केजी. केजी मध्ये सॉल्व्हंटचं मास. मग इथं नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय, मास अपॉन मोलार मास. ठीक आहे,
हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मग सोल्यूटचं मास किती असतं? डब्ल्यू. डब्ल्यू न आपण मास दाखवतो. सोल्यूट आहे म्हणून त्याला नोटेशन काय दिलं? 2. W2 अपॉन मोलार मास ऑफ सोल्यूट M2 डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. मास ऑफ सॉल्व्हंट W. सॉल्व्हंट साठी 1 पण इन केजी पाहिजे, केजी मध्ये पाहिजे. हे कशामध्ये झालं? ग्रॅम मध्ये झालं. हे केजी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी ह्याला काय करावं लागेल? 1000 न डिवाइड करावं लागेल. मग आपल्याकडे M इज इक्वल टू W2 अपॉन M2 डिवायडेड बाय W1 अपॉन 1000. हेच आपण रिअरेंज केलं तर 1000 वर येईल. 1000 इंटू W2 डिवायडेड बाय W1 इंटू M2. स्मॉल m साठी हा फॉर्म्युला तयार झाला. m इज इक्वल टू 1000 इंटू W2 डिवायडेड बाय W1 इंटू M2. ठीक आहे. ही व्हॅल्यू आपण काय केली? याच्यामध्ये पुटअप केली. डेल्टा टीबी इज इक्वल टू के बी इंटू m साठी 1000 इंटू W2 अपॉन W1 इंटू M2. This is the relation between elevation of boiling point and molar mass of the solute. मग ह्याच्यावर M2 साठी सुद्धा फॉर्म्युला तयार करणं आपल्याला गरजेचं आहे. मग फक्त काय करावं लागेल? हा M2 इथं आणि हा डेल्टा टीबी इथं येईल. मग M2 इज इक्वल टू हा केबी आहे तसाच इंटू 1000 इंटू W2 डिवायडेड बाय डेल्टा टीबी इंटू W1. This is the formula for M2 and according to elevation of boiling point. मागच्या पेपर प्रेशर लोअरिंग मध्ये सुद्धा आपण M2 साठी फॉर्म्युला तयार केलेला आहे आणि आता इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट मध्ये सुद्धा आपण काय करतोय तर M2 साठी मोलार मास ऑफ द सोल्यूट साठी आपण काय करतोय? फॉर्म्युला प्रेडिक्ट करतोय. पेपर प्रेशर लोअरिंग वरून सुद्धा M2 आपल्याला फाइंड आउट करता येतो. तर इथं इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट वरून सुद्धा आपल्याला काय करता येतो? M2 प्रेडिक्ट करता येतो. अशा पद्धतीनं हा आपली इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट मधली लास्ट स्टेप येते. ह्याच्या पुढे आपल्याला ह्याच्यातले प्रॉब्लेम्स बघायचे आहेत. ठीक आहे. मग परत एकदा सांगतोय. परत एकदा मी काय करतोय? इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट परत एकदा रिपीट करतोय. बघा इलेव्हेशन ऑफ ओके ठीक आहे. 1000 कसं आलं हे समजलं नाही, सांगतो. ठीक आहे. काय आहे तर W1 हे मास, M2 म्हणजे मोलार मास आपण नेहमी काय करत असतो? ग्रॅम मध्ये घेत असतो. त्यामुळे W1 W2 ही सगळी मासेस काय असतात? ग्रॅम मध्ये असतात. पण आपल्याला इथं पाहिजे काय? मास ऑफ द सॉल्व्हंट इन केजी. किलोग्रॅम मध्ये सॉल्व्हंटचं मास पाहिजे. सॉल्व्हंटचं मास W1 हे ग्रॅम मध्ये आणि एक ग्रॅमचं किलोग्रॅम करण्यासाठी त्याला कशाने डिवाइड करावं लागतं? 1000 ने डिवाइड करावं लागतं. कारण 1 किलोग्रॅम मध्ये किती ग्रॅम्स असतात? 1000 ग्रॅम्स असतात. म्हणून हा W1 ग्रॅमचा काय करावा? किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? 1000 मध्ये 1000 न डिवाइड करावा लागणार आहे. लक्षात? त्यामुळे हे पुन्हा रिअरेंज केलं. 1000 वर घेतला. W2 W1 M2 अशा पद्धतीनं 1000 काय होतो? याच्यामध्ये येतो. 1000 येण्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे? तर मोलॅलिटीची डेफिनेशन हेच त्याचं रिझन आहे. मोलॅलिटीच्या डेफिनेशन मध्येच काय आहे? तर मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. सॉल्व्हंटचा किलोग्रॅम मध्ये मास आपल्याला तिथं पाहिजे. त्यामुळं काय होतं? इथं 1000 येतो. लक्षात आले? ठीक आहे. ओके. परत एकदा इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट ही कन्सेप्ट मी रिवाइज करतोय. इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट आणि डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट सॉरी लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर या दोन गोष्टी आपण काय केल्या? सायमल्टेनियसली रिलेट केल्या. पेपर प्रेशर लोअर केला तर बॉइलिंग पॉइंट काय होत असतो? इलेव्हेट होत असतो. हे आपण त्या दोन कर्वच्या साहाय्यानं एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? रिलेशन बिटवीन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट अँड डेल्टा टीबी म्हणजे इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट यांच्यामध्ये रिलेशन काय? डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम मोलॅलिटी. मोलॅलिटी म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इन द मास ऑफ सॉल्व्हंट इन
केजी 1 किलोग्राम सॉल्व्हंट मास मध्ये सोल्यूटचे किती नंबर ऑफ मोल्स आहेत ह्यालाच काय म्हटलं जातं, मोलॅलिटी असं म्हटलं जातं. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चं चिन्ह इक्वल टू मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपण काय केला, केबी घेतला. केबी इज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि ह्या प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला एकूण 3 नाव आहेत, मोलॅलिटी, मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट, बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन कॉन्स्टंट आणि तिसरं इबुलिओस्कोपिक कॉन्स्टंट. ही 3 नावं केबी साठी आहेत. पुढं यम साठी आपण काय केलं, इक्वेशन घेतलं W2 अपॉन M2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स साठी इक्वेशन काय, मास अपॉन मोलार मास. मास W2 अपॉन मोलार मास M2 डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट W1 इन केजी. केजी मध्ये म्हणून काय केला, 1000 इथे घेतलेला आहे. हा 1000 वर आला, 1000 इंटू W2 अपॉन W1 इंटू M2. ठीक आहे. मग हेच व्हॅल्यू एम ची इथं पुटअप केली, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू 1000 इंटू डब्ल्यू अपॉन M1 W1 इंटू M2. दिस इज द रिलेशन बिटवीन डेल्टा टीबी अँड M2 म्हणजे इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट अँड मोलार मास ऑफ द सोल्यूट. हा M2 इकडे घेतला आणि डेल्टा टीबी इकडे घेतला तरी सुद्धा हे M2 इज इक्वल टू केबी इंटू 1000 इंटू W2 अपॉन डेल्टा टीबी इंटू W1. अशा पद्धतीनं डेल्टा टीबी आणि M2 यांच्यामध्ये काय होतं, रिलेशन प्रेडिक्ट होत आहे. ठीक आहे. यानंतर आपल्याला काय करायचंय तर प्रॉब्लेम्स कडे जायचं आहे. प्रॉब्लेम्स आपल्याला बघायचे आहेत. याच्यावर एकूण 3 प्रॉब्लेम्स आहेत, त्यातले 2 प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह करून दिलेले आहेत. त्याच्यापैकी एक प्रॉब्लेम मी आता इथं सॉल्व्ह करून देणार आहे. अनसॉल्व्ड प्रॉब्लेम एक इथं सॉल्व्ह करून देणार आहे. अनसॉल्व्ड प्रॉब्लेम सुद्धा सिंपल आहे, फक्त एक प्रॉब्लेम तुम्हाला काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. बघा काय सांगतोय मी, तर 3.795 ग्रॅम ऑफ सल्फर, 3.795 ग्रॅम ऑफ सल्फर इज डिझॉल्व्ड इन 100 ग्रॅम ऑफ कार्बन डायसल्फाइड. 3.795 ग्रॅम सल्फर हा 100 ग्रॅम कार्बन डायसल्फाइड मध्ये काय केलेला आहे, डिझॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे. मग गिवन ह्याच्यामध्ये सल्फर हा काय सोल्यूट आहे, म्हणून सल्फरचं मास दिलंय W2 इज इक्वल टू 3.795 ग्रॅम. ओके. 3.795 ग्रॅम ऑफ सल्फर डिझॉल्व्ड इन 100 ग्रॅम ऑफ कार्बन डायसल्फाइड म्हणजे W1. सोल्युशनचं वजन किती आहे, 100 ग्रॅम एवढं वजन सोल्युशनचं दिलेलं आहे. पुढं अजून काय सांगितलंय, धिस सोल्युशन बॉइल्स ऍट 319.81 केल्विन. हे सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट आपण कशाने दाखवतो, टीबी न दाखवतो. टीबी हा किती आहे, 319.81 केल्विन. 319.81 केल्विन. ठीक आहे. पुढं काय दिलेलं आहे, व्हॉट इज द मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर इन सोल्युशन. सोल्युशन मध्ये सल्फरचा मोलिक्युलर फॉर्म्युला किती आहे हे काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. पुढे काय दिलंय, द बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट इज, सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट म्हणजे TB 0 हा किती दिलाय तर 319.45 319.45 केल्विन. ओके. सॉल्व्हंट 319.45 319.81. ओके. ठीक आहे. हे बॉइलिंग पॉइंट दिलेले आहे. मग ह्या 2 बॉइलिंग पॉइंट वरून आपण पहिल्यांदा काय फाइंड आउट करू शकतो, तर डेल्टा टीबी फाइंड आउट करू शकतो. तो पहिल्यांदा फाइंड आउट करून घेतला पाहिजे. डेल्टा टीबी इज इक्वल टू TB मायनस TB 0 म्हणजे 319.81 वजा 319.45 बरोबर. 11तून 5 गेले, 6 राहिले, 7तून 4 गेला, 3 राहिला आणि 319 मधून 319 गेले, 0 राहिले. 0.36 0.36 इज द इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. केल्विन इथं राहणार आहे. ठीक आहे. मग आपल्याला मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर इन कार्बन डायसल्फाइड फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे सल्फरचे किती मोलिक्युल्स ऍटम्स आहेत CS2 मध्ये ते आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट केलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, M2 मोलार मास ऑफ द सोल्यूट हा फाइंड आउट केला पाहिजे. म्हणजे सल्फरचा मोलार मास ह्याच्यामध्ये किती आहे तो फाइंड आउट केला पाहिजे. तो फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे तर M2 इज इक्वल टू मगाशीच जो
फॉर्म्युला सांगितलेला होता. तो फॉर्म्युला M2 इज इक्वल टू 1000 इंटू KB इंटू W1 डिवायडेड बाय W2 इंटू M1 बरोबर. W2 इंटू नाही सॉरी डेल्टा TB इंटू W1 डेल्टा TB इंटू W1. एकच मिनिट. 1000 KB इंटू W2 आहे. 1000 KB इथे लिहिला होता मग आपण 1000 इंटू W2 अपॉन डेल्टा TB इंटू W1 आणि KB तो KB फक्त काय केलेला आहे इकडे घेतलेला आहे. याच्यामधल्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती कोणकोणते आहेत. KB ची व्हॅल्यू माहिती आहे का तर KB 1000 इंटू 2.44 गिवन दिलेले आहे. KB ची व्हॅल्यू पण प्रॉब्लेम मध्येच दिलेली आहे. KB फॉर CS2 इज 2.42 दिलेला आहे. मग हा 1000 आहे तसा इंटू KB किती 2.42 इंटू W2 आपल्याकडे आहे का 3.795 डिवायडेड बाय डेल्टा TB किती आहे 0.36 इंटू W1 आपल्याकडे आहे का 100 ला हे काय होईल कॅन्सल होईल. 10 न मल्टिप्लाय केलं 2.42 ला तर 24.2 येईल इंटू 3.795 डिवायडेड बाय 0.36 येईल. ह्याचा लॉग टेबलच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे सोडवायचं आहे. आणि लॉग टेबलच्या सहाय्याने सोडवून ह्याचं आन्सर M2 चा आन्सर किती येणार आहे 255.10 255.10 ग्रॅम पर मोल एवढं काय येणार आहे आन्सर येणार आहे. कशाचं तर M2 मोलार मास ऑफ सल्फर इन द सोल्युशन. सोल्युशन मध्ये सल्फरचं किती मोलार मास आहे हे काय आलं 255.10 ग्रॅम पर मोल. हे तुम्ही नंतर काय करायचंय प्रेडिक्ट करायचं आहे. इथपर्यंत तुम्हाला येणार आहे. फक्त पुढं काय करायचं आहे आपल्याला नंबर ऑफ ऍटम्स फाइंड आउट करायचे आहेत. तर नंबर ऑफ ऍटम्स बोला. हा बर ठीक आहे. हा बघा काय आहे प्रॉब्लेम काय आहे बघा 3.795 ग्रॅम ऑफ सल्फर इज डिझॉल्व्ड इन 100 ग्रॅम ऑफ कार्बन डायसल्फाइड. सल्फर हा सोल्यूट आहे म्हणून W2 इज इक्वल टू 3.795. W1 सोल्युशन किती आहे 100 ग्रॅम आहे. त्याच्यात पुढे टेम्परेचर्स दिलेली आहेत किती तर धिस सोल्युशन बॉइल्स ऍट 319.81 केल्विन. सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट डेल्टा TB किती दिलाय 319.81. सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट TB0 319.45 केल्विन. ह्या दोन्ही मधला डिफरन्स डेल्टा TB आपण काढला 319.81 वजा 319.45 0.36 केल्विन. हा काय झाला डेल्टा TB झालेला आहे. ठीक आहे. मग हो प्रत्येक वेळेस कारण वेगवेगळे प्रॉब्लेम वेगळा आला की टेम्परेचर्स वेगवेगळी येणार आहेत. टेम्परेचर्स वेगवेगळी आली की आपल्याला डेल्टा TB हा वेगवेगळाच काढावा लागणार आहे. आलं लक्षात. फक्त काय आहे केबी ची व्हॅल्यू प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते. केबी हा कॉन्स्टंट आहे. इब्युलिओस्कोपिक कॉन्स्टंट आपण त्याला म्हणतो. तेवढी व्हॅल्यू काय असते प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला परत रिपीट त्याच कराव्या लागतात. आलं लक्षात. प्रॉब्लेम बदलला की व्हॅल्यू चेंज झाल्या व्हॅल्यू चेंज झाले की डेल्टा TB सुद्धा काय होतो चेंज होतो. तो प्रत्येक वेळेस हा काढावाच लागतो. ठीक आहे. 0.36 आला हा फॉर्म्युला M2 इज इक्वल टू 1000 इंटू KB इंटू W2. 1000 इंटू KB ची व्हॅल्यू 2.44 ही प्रॉब्लेम मध्येच दिलेली आहे इंटू 3.795 इथं 0.36 इंटू 100 न 1000 ला मल्टिप्लाय केलं 10 राहिलं 10 न 224 2.42 ला 24.2 आलं 3.795 या तिन्हीचा लॉग बघून आपण तुम्ही काय करू शकता सोडवू शकता. आता लॉग बघत मी बसणार नाही. जर का ज्याला लॉग बघून प्रॉब्लेम सोडवताना प्रॉब्लेम आला तर मला त्यानं पर्सनली नंतर मेसेज करून विचारायचं आहे. ठीक आहे. त्याच्या पुढे हे 255.8 आले. तर आता आपल्याला नंबर ऑफ ऍटम्स फाइंड आउट करायचे आहे. नंबर ऑफ ऍटम्स इज इक्वल टू मोलार मास M2 divided by atomic mass.
मग सल्फरचा ऍटॉमिक मास किती आहे? 32 एवढं काय आहे सल्फरचं ऍटॉमिक मास आहे. ठीक आहे. मग त्याच्यावरून 32 वरून 255.1 ला 32 न काय केलं? डिवाइड केलं तर हे नियरली इक्वल टू 8 येते. एक्झॅक्ट 8 येत नाही, 7.92 काहीतरी येतंय. ते नियरली इक्वल टू 8 आहे. म्हणजे कार्बन डायसल्फाइड मध्ये सल्फरचे किती ऍटम्स आहेत? तर 8 ऍटम्स आहेत. म्हणून सल्फरचा फॉर्म्युला काय होतो? S8 हा काय होतो? फॉर्म्युला होतो. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलंय? व्हॉट इज द मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फर इन द सोल्युशन. सोल्युशन मधला सल्फरचा मोलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला सल्फरचे नंबर ऑफ ऍटम्स फाइंड आउट करावे लागतील. ते नंबर ऑफ ऍटम्स कसे फाइंड आउट करणार आहे? तर मोलार मास ऑफ सल्फर डिवायडेड बाय ऍटॉमिक मास. मोलार मास किती आहे? 255.1 आपण काढलेला आहे. आणि ऍटॉमिक मास किती आहे? 32 आहे. 255.1 भागिले 32 बरोबर किती आलं? 8 आलेलं आहे. ठीक आहे. मग ह्याच्यावरून आपण काय करू शकतो? सल्फरसाठी सल्फरचा फॉर्म्युला काय लिहू शकतो? S8 हे आपण लिहू शकतो. ठीक आहे. हा पहिला प्रॉब्लेम झालेला आहे. याच पद्धतीचा पेज नंबर लिहून घ्या 37. टेक्स्टबुक मधलं पेज नंबर 37 मधला प्रॉब्लेम नंबर 2.6 हा तुम्ही काय करायचा आहे? सॉल्व्ह करायचा आहे. सॉल्व्ह करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे? तर सगळ्या व्हॅल्यूज ह्याच्यामध्ये टेक्स्टबुक मध्ये सगळ्या व्हॅल्यूज पुटअप फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा पुटअप करून दिलेल्या आहेत. त्याचे फक्त तुम्हाला लॉग बघायचे आहेत आणि लॉगच्या सहाय्यानं प्रॉब्लेम सोडवायचा आहे. म्हणजे प्रॉब्लेम सोडवाय तुम्हाला कशासाठी सांगतोय? तर लॉगचं तुमच्या काय व्हावं? हे व्हावं, प्रॅक्टिस व्हावं, ह्याच्यासाठी ते प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ड सोडवायला सांगतोय. ठीक आहे. ह्याच्यानंतर अजून एक प्रॉब्लेम अनसॉल्व्ड मधला आहे, तो एक आपण बघणार आहोत. अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहे. तोंडी सुद्धा आपण काय करू शकतो? सोडवू शकतो. काय दिलंय बघा. A solution of citric acid in 50 gram of acetic acid has a boiling point elevation 1.76 केल्विन. इथं डायरेक्ट बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन दिलेलं आहे. किती? 1.76 केल्विन. म्हणजे डेल्टा टीबी दिलेला आहे 1.76 केल्विन. बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन म्हणजे डेल्टा टीबी. डेल्टा टीबी हा 1.76 केल्विन दिलाय. इफ केबी फॉर एसिटिक ऍसिड इज 3.07 केबी दिलेला आहे 3.07. त्याचं युनिट काय असणार आहे? केल्विन केजी पर मोल. केल्विन केजी पर मोल. आणि काढायला काय सांगितले? व्हॉट इज द मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन. मोलॅलिटी म्हणजे काय? तर स्मॉल एम. स्मॉल एम फाइंड आउट करायचा आहे. आपला फॉर्म्युलाच आहे एम इज इक्वल टू डेल्टा टीबी अपॉन केबी. ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप केल्या. डेल्टा टीबी किती आहे? 1.76 आहे. केबी किती आहे? 3.07 आहे. हे सुद्धा तुम्ही लॉग टेबलच्या सहाय्यानं सॉल्व्ह करून त्याचं आन्सर काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीनं आपला इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कंप्लीट होते विथ प्रॉब्लेम. इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट ही प्रॉपर्टी प्रॉब्लेम सहित इथं काय होते? कंप्लीट होते. सॉल्व्ड प्रॉब्लेम्स पण प्लस अनसॉल्व्ड प्रॉब्लेम सुद्धा त्याच्यावरचे आपण काय केलेले आहेत? इथं पाहिलेले आहेत. याच्यावरच्या नोट्स मी आज तुम्हाला काय करेन? ग्रुपला टाकेन. त्या नोट्स तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत. प्लस आणखी एक थोडस मी काय करतोय तुम्हाला सांगतोय की अभ्यासामध्ये ग्रीप घ्या. काही लोक रिप्लाय देत आहेत, काही लोक रिप्लाय देत नाहीत. परंतु ज्यांनी रिप्लाय दिलेला नाही त्यांची नावं मी सांगणार नाही, परंतु माझ्याकडे प्रत्येक गोष्टीची नोंद आहे. त्यामुळं थोडस केअरफुली राहा. कारण प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वतः कष्ट केल्याशिवाय काहीही साध्य होणार नाही. आणि एक दुसरं थोडस रिक्वेस्ट करतोय की आपण 12वीचा क्लास सुरू केलाय. चव्हाण सरांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे, राहुल चव्हाण सरांनी सुद्धा सांगितलेलंच आहे. त्या पद्धतीनं थोडस आपलं फीचं जे काय स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये फी प्रत्येक सब्जेक्टची तुम्ही देतायच. त्या पद्धतीनं थोडस फी ज्यांची राहिली असेल त्यांनी सुद्धा ती काय करायला पाहिजे? पे केली पाहिजे. लक्षात?
ओके, आजचं लेक्चर आपण काय करतोय, इथंच संपवतोय. माझ्या माहितीप्रमाणे थोडस, एकच मिनिट, किती वेळ झाला, किती वाजलेत, घड्याळ आहे का कोणाकडे? ओके, ठीक आहे. म्हणजे जवळपास आपण 6:15 क्लास सुरू केलेला होता. 45 मिनिटाचा क्लास झालेला आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये आपण जर का हा ऑनफिल्ड ज्यावेळेस ऑफलाईनला क्लास घेतो त्यावेळेस काय असतं, मी प्रॉब्लेम सोडवून देणार, मग तुम्ही प्रॉब्लेम लिहून घेणार, प्रॉब्लेम लिहून घेण्यातच तुमची 5-10 मिनिटं जात असतात. म्हणजे जवळपास ओव्हरऑल टीचिंग करायचा प्रयत्न केला तर 1 तासापेक्षा जास्ती आपला वेळ ह्याच्यामध्ये जात असतो एवढा भाग घेण्यासाठी. परंतु आता काय झालेलं आहे, ऑनलाईन मध्ये घेताना आपण फक्त मी शिकवतोय, तुम्ही लिहून घेण्यापेक्षा फक्त काही गोष्टी नोट डाऊन करून घेत असाल तेवढ्याच, अदरवाईज नोट्स तुम्हाला नंतर दिल्या जातात. तेवढ्या नोट्स लिहून घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला किमान 1 तास आणि प्रॉब्लेम सोडवण्यासाठी एक अर्धा तास, असा एकूण 1.5 तासाचा भाग तुम्हाला त्याच्यामध्ये मिळत आहे. ठीक आहे, तरी आपण आजचं लेक्चर काय करतोय, इथं थांबवतोय. उद्याच्या लेक्चरला आपण नेक्स्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघणार आहोत. थँक्यू.